गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत ज्या तुमच्या मागण्या आहेत, कोणकोणत्या मागण्या आहेत आणि काय तुम्ही सरकारला विचारणार आहात आणि किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसल्यात, त्याबद्दल सविस्तर माहिती सांगाल? जय महाराष्ट्र लिपिक वर्गीय संघटनेच्या वतीने दिनांक 16/2/2026 पासून ते 22/2/2026 पर्यंत असहकार आंदोलन पुकारण्यात आलेला होता। त्यामध्ये प्रमुख मागण्या होते आमचे 4। चौथा वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे। दुसरा होता पदनामात बदल करणे। तिसरा होता पदोन्नतीचे साखळे कमी करणे आणि चौथा होता जशास तसे जुनी पेन्शन योजना लागू करणे। परंतु शासनाने त्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने संघटनेच्या वतीने दिनांक 23/2/2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि अद्यापही कुठल्याच प्रकारचे आश्वासन शासनाकडून संघटनेला प्राप्त झालेले नाही आणि ही आंदोलन असंच सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये असे कर्मचारी एकूण किती आहेत जे आंदोलनाला बसलेले आहेत? जवळपास 600 कर्मचारी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत, लिपिक वर्गीय कर्मचारी। म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये ते उपोषणाला बसले आहेत प्रत्येक तालुक्यात उपोषणात बसले आहेत आणि तुमच्या एकही डिमांड पूर्ण झाली नाही? नाही, अद्यापही काही डिमांड पूर्ण झालेली नाही। आणि कधीपर्यंत तुम्ही बसणार आहात? सर, आतापर्यंत शासनाकडून काहीच नाही। शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। आमचे राज्यस्तराचे पदाधिकारी यांनी पाठपुरावा केलेला आहे, परंतु शासनाकडून तसं कुठल्याच प्रकारचं संघटनेला लेखी किंवा तोंडी आश्वासन मिळालेला नाही आणि राज्यस्तरावरून आम्हाला कुठल्याच प्रकारचं निर्देश प्राप्त नाही, म्हणून आम्ही बसलेलो आहोत। तुम्हाला आतापर्यंत किती लोकांनी या ठिकाणी भेट दिली? 10-12 पदाधिकाऱ्यांनी वगैरे लेखी भेट दिली सर। मतलब अधिकारी होते की संघटनेचे लोक आहेत? अधिकारी सुद्धा होते आणि पदाधिकारी होते सर, राजकीय पदाधिकारी। म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे तुम्हाला? हो सर।